नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. माझा जीव गेला ना तरी तिथे तुम्ही कोणी यायची गरज नाहीये. तुमचा आणि माझा संबंध संपला कायमचा. हे तुझे वडील आमच्या घरात येऊन तमाशा करून गेले ना म्हणून आलोय मी असं करतो. मी तिथे जातो. अहो हे बघा तुम्ही तसं काही करू नका आणि तुम्ही आधी शांत व्हा बरं. उद्या खूप धमाल करायची हा पण तू लवकर आलीस तर. होमवर्क थोडा जास्त आहे माझा झाला तरी येईन ना. त्या मुलीच्या देखत तुम्ही तिच्या आईला खुनी म्हणालात. हो म्हटलं. काय हो निर्लज्ज सखा कबूल करते वरती. तुला काहीच वाटत नाही. हा प्रश्न तू स्वतःला विचार. त्या खुनी बाईच्या मुलीला घरात पोहोचतोयस तू. हा निर्लज्जपणा नाहीये वाटतं. कुसुम कुसुम ती खुनी आहे हे अजून सिद्ध व्हायचंय. झालंय सिद्ध. काय सिद्ध व्हायचं राहिलंय? एवढा लढळीत पुरावा असताना काय सिद्ध व्हायचं राहिलंय? आणि दादा त्या पोलिसांना काही छंद आहे का चोर सोडून संन्याशाला पकडण्याचा? का त्या तनिष्काच्या मनाला शांती मिळते म्हणून ती तिकडे जाऊन बसते तुरुंगात? तनिष्का दोषी आहे की नाही हा मुद्दाच नाही. तुम्ही सगळं त्या लहान मुलीच्या देखत बोललात. तिच्या मनाचा थोडा तरी विचार करायला हवा होता. दादा सुलेखा आणि पूनम पेक्षा ती खुनीबाई आणि तिची मुलगी यांचा जास्त पोळका वाटतो तुम्हाला? कुसुम मनाला येईल ते बोलू नकोस. पूनम विषयी आमच्या काय भावना हे मला नव्याने सांगायची गरज नाहीये. बरोबर बोलताय. बरोबर बोलताय तुम्ही. सांगायची गरज नाहीच आहे. कळूनच चुकल्यात मला सगळ्या भावना. तुला काहीही कळलं नाही अजून. आणि दुर्दैवाने मला हे सगळं बोलावं लागतंय. आपलं कोण परक कोण मुळात हेच तुला कळलं नाहीये. काय कळायचं राहिलंय हो? आणि जे कळलंय ना ते कळण्यासाठी खूप मोठी किंमत मोजलीये मी. मुलगा गेला, नवरा गेला, आई गेली, एकुलती एक बहीण राहिली. आता तिला गमवायचं नाहीये मला. आता खूप काही कळून घेण्यासाठी. समजलं? पूनम जाऊ दे. मला काही बोलायचं नाहीये. मला काहीच बोलायचं नाहीये. शेवटी हा ज्याच्या त्याच्या समाधानाचा प्रश्न आहे. त्या मुलीच्या देखत तुम्ही तिच्या आईला खुनी ठरवलं तर त्या लहान मनावरती काय परिणाम झाला असेल याचा विचार सुद्धा नाही केला तुम्ही. काय झालं? तुमचं समाधान झालं पण विषय संपला. तुमच्या डोळ्यावरती कसली झापडं आहेत मला माहिती नाही पण ही झापडं जेव्हा दूर होतील ना तेव्हा फार उशीर झालेला असेल. लक्षात ठेवा. चढलेली चांगलीच उतरवतो. चल साहेब साहेब माझी आधीच उतरलेली आहे.
साहेब तुम्ही त्या बाईला बघा बघा साहेब. अहो तुम्हाला चढली असेल ना अशी खाडकन उतरून जाईल साहेब. काय झालं काय? अरे रस्त्यातून चाललेल्या बायकांना दगडी मारत होता, दगडी मारतो. काय रे? मोठं कुकूवाली बाई मला मारायला निघाली. मला साहेब ती मारेल, ती कोणाला पण मारेल साहेब. हो मला आता बुकलून काढलंय साहेब. पण साहेब मी लोकांचं रक्षण करत होतो साहेब. अहो अशा बायकांना ना रक्षण करतो काय? आता तुझं रक्षण कोण करतं ना? एक मिनिट. काय पाहिलं रे तू? मी काय नाही केलं साहेब. मी काय नाही केलं. अरे तू काय पाहिलं ते सांग. मी काय पाहिलं? हा साहेब मी तुमच्याशी कशाला खोटं बोलू साहेब. मला एक सांगा, एक बाई भर मध्यरात्री तुमच्या घरात शिरते, तुम्हाला धमकावते, पुन्हा या गावात दिसलाच ना तर चांगलं तोडून गळ्यात लटकवेन. अशा वेळी तुम्ही काय कराल साहेब? तुम्ही काय कराल? कशी दिसत होती ती बाई? साहेब ही अशी मोकळे केस सोडलेलं, ही असं भलं मोठं कुक्कू, कडक लक्ष्मी साहेब, कडक लक्ष्मी दिसत होती. कुठं दिसली? जागा सांग. साहेब तेच तर सांगतोय मी. पूनम, हे पूनम, अशी किती वेळ इथे बसून राहणारीस तू? हं? चल सोडून दे. चल उठ आता, चल. अगं एकटेपणा आला ना की हे असंच होतं. आपली माणसं आपण एकटे असतो म्हणून आपल्यावरती बोट उचलतात. संशय, आरोप ह्या गोष्टी एकट्या माणसाच्याच वाट्याला काय येतात कुणास ठाऊक. सहन करा आणि करत राहा, याशिवाय दुसरा उपाय नसतो आपल्याकडे बाई. चल उठ, ये लवकर, ये. त्या बेवड्याने ही जागा पछाडलेली ठरवली आहे. आता जगासाठी हा समज मी कायम ठेवणार, म्हणजे इथे कोणी येणारच नाही, आणि चुकून कोणी आलाच तर परत जाणार नाही. पूनमविषयी आमच्या काय भावना आहेत हे मला नव्याने सांगण्याची गरज नाहीये. बरोबर बोलताय तुम्ही. सांगायची गरज नाहीच आहे. कळूनच चुकल्यात मला सगळ्या भावना. आपलं कोण परक कोण मुळात हेच तुला कळलं नाहीये. काय कळायचं राहिलंय हो? आणि जे कळलंय ना ते कळण्यासाठी खूप मोठी किंमत मोजली मी. मुलगा गेला, नवरा गेला, आई गेली, एकुलती एक बहीण राहिली. आता तिला गमवायचं नाहीये मला आता खूप काही कळून घेण्यासाठी, समजलं? बाबा काय रे? कसं वाटतंय तुम्हाला आता? बरं आहे रे, मी ठीक आहे. थोडासा त्रास झाला बस. तुम्ही का गेलात पूनम काकूकडे? तुम्हाला माहित होतं ना त्या दोघी इथे येऊन काय बोलल्या ते? दोघी बिथरल्या. शेवटी तुम्हालाच त्रास झाला ना. मी तिथे गेलो नसतो तर मला जास्त त्रास झाला असता. आधी मला राहवलं नाही रे. कुसुमचं एक सोड. मला वाटलं पूनम तरी समजून घेईल, जरा विचार करेल, पण नाही. दुर्दैव तिचं दुसरं काय. अल्टिमेटली तुमचं बीपी शूट झालं. त्या नाही समजायच्या त्या नाहीच समजल्या.
त्याच्यासाठी तुमचे शब्द आणि श्रम दोन्ही फुकट. त्याच्यापेक्षा मला पूनमचं जास्त वाईट वाटतं. ती ज्या पद्धतीने विचार करते ना, त्यामुळे ती आणखीन एकटी पडते आणि हे तिच्या लक्षातच येत नाहीये. मला वाटलं आणखीन एक प्रयत्न करावा. वस्तुस्थिती याच्यापेक्षा काहीतरी वेगळी असू शकते याची जाणीव तिला करून द्यावी. पण ती दुसऱ्या बाजूने विचार करायलाच तयार नाहीये ना. काय बोलणार आपण? कुसुम बद्दल तरी काय सांगू मी? तेच तू काय केलं सांग मला. तू का गेलास त्या यशवंतरावांच्याकडे? अरे ही तर आपली माणसं आहेत. यशवंतराव कसं आहे तुला माहिती आहे ना पूर्णपणे. म्हणून आपण काय घाबरून गप्प बसायचं? आपण प्रत्येक वेळी गप्प बसतो ना, म्हणून तो सरंजामे स्वतःला वाघ समजायला लागलाय. कधीतरी त्याला त्याची जागा दाखवायलाच हवी म्हणून गेलो होतो. पण त्यासाठी तू केलंस काय? मारामारी आधी केली नाहीये, पण तीही केली असती. कोण कुठला तो सरंजामे माझ्या घरात येऊन काय वाटेल ते बोलतो, तुमच्यावर हात उघडतो. आणि एकदा नाही, त्यांनी याआधी 4 चौघात तुमचा अपमान केलाय आणि हे सगळं झाल्यानंतर मी गप्प बसायचं? मी गप्प बसणार नाही. मग काय करणार आहेस? हा, मी सांगते तू काही करणार नाहीयेस. पण आई, काय काय चाललंय काय या घरात देवजाण? सगळ्या बाजूला नुसती भांडणं होत आहेत. हे बघा, आता कुणी कुणालाही काही बोलणार नाही आणि काही वाटेल ते झालं तर त्या सरंजामेला कुणीच काही बोलणार नाहीये. हे बघ आई, तुम्ही जरा पडाव, आज जा, आज जाऊन पडा. आधीच तुम्हाला त्रास झाला होता, हे असे वाद घालून अनेक त्रास वाढेल. अगं पण तू काय त्रास करून घेतेस? आमची चर्चा चालली आहे. आधी आधी तू सरंजामेंकडे गेलास, मला तुझा राग नाही आला. अभिमान वाटला तुझा. तू त्यांना त्यांच्या वागण्याचा जाब विचारलास. खरंच अभिमान वाटला. अशा माणसांच्या बाबतीत एखादी स्टेप घेताना एक गोष्ट लक्षात ठेव. आपलं डोकं अतिशय शांत ठेवायला लागतं. आपल्या रागाचा फायदा त्यांना होतो आणि नुकसान मात्र आपलं जास्त होतं. घ्या. काय झालं सरंजामेंकडे? काय होणार? आज मी शांत राहणं शक्य नव्हतं. आणि त्यांनी काय केलं असतं तर? बघून घेतलं असता. अभिमान मध्ये आला होता, पण नंतर सगळं कळल्यानंतर आपोआप नरमला. आज जर मी तिथे जाऊन बोललो नसतो ना, त्यांना असंच वाटलं असतं की शास्त्री फक्त सहन करण्यासाठी जन्माला आले. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो. माझ्या वागण्याचा तुला राग आला असेल मला माहिती आहे, पण हे करणं आवश्यक होतं. मला राग न येता तुमचा अभिमान वाटतोय असं म्हटलं तर?
निदान आता तरी त्यांना कळेल की आपण दुबळे नाही आहोत. मला वाईट पिऊचं वाटतंय. विराजला कळलं? माहित नाही. प्रियाने नसेल सांगितलं, पण पियू बोलली असेल तर. काय मत झालं असेल त्यांचं आपल्याबद्दल? मी विराजला जाऊन भेटतो. त्याच्या मनात आपल्याबद्दल काही गैरसमज उभे राहिले असतील तर लगेच दूर करायला हवे. आणि मला वाटतं आपण एकदा पूनम काकूंना सुद्धा भेटून येऊया. एक शेवटचा प्रयत्न करायला काय हरकत आहे? सगळे गैरसमज दूर झाले तर चांगलंच आहे ना. मला वाटत नाहीये पूनम काकूला भेटून काही उपयोग होईल. तू म्हणतेस तर ठीक आहे, एक प्रयत्न करून बघू. कोण आहे? ए कोण आहे तू? ए बाई